जय शिवराय, जय भीम, जय लवजी. महाराष्ट्राचे आनाजी पंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रसारमाध्यमाला त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्यांनी मुलाखत काय दिली की महाराष्ट्राचे काय काय लोक कशी वागतात. त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कसे जिंकलो, की त्यांनी त्यांच्या हाताने धोंडा मारून घेतला आणि त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी संविधानाचा अपमान केला आणि त्यांनी अमेरिकेत जाऊन भारताचा अपमान केला, संविधानाचा त्यांनी अपमान केला. माननीय आनाजी पंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा तुमचे लाडके शेठजी जेव्हा भारतातले मुख्यमंत्री आणि तुम्ही आणि तुमचे शेठजी जेव्हा अमेरिकेत गेलते आणि म्हणले की मी अशा देशात राहतोय की मला लाज वाटते की मी त्या देशात राहतोय, हे तेव्हा जे बोलत होते तेव्हा तुम्ही झोपला होतात का? तेव्हा तुम्ही काहीच प्रतिक्रिया केली नाही. अजूनही मणिपूर पेटलेलं आहे. महिलांवर अत्याचार काय होत आहेत अख्खा पूर्ण देश बघतोय, पण तिथले तुमचे मुख्यमंत्री तिथले राज्यपाल त्याच्या काही प्रतिक्रिया देत नाही. पण तुम्ही शांत आहात, तुमचा पक्ष शांत आहे का? हो, तिथं तुम्हाला काय दिसत नाही? तिथं काय जनता ही भारताची नाही आहे, पण तुम्ही तिथं त्या बाबतीत काहीच बोलत नाही. हे लक्षात ठेवा. पण ही जनता जनार्दन हे तुम्हाला विचाराशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही काय सांगताय हो की देश आता फार चांगला व्हायला लागला आहे. जसा नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता हातात घेतली का देश ह्याच्या आधार काय पारतंत्र्यात राहत होता? देशात काहीच नव्हतं. जरा अभ्यास करा, तुमचा अभ्यास जरा चुकीचा आहे. जेव्हा ह्या भारताचा स्वातंत्र्य जेव्हा आला तेव्हा देशासाठी ह्या काँग्रेसवाल्यांनी काय काय बलिदान दिलं दाखवून द्या. फक्त माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की फक्त तुमच्या RSSच्या एका तरी लोकाचा एक तरी बळी गेला का, एकाने तरी बलिदान दिले का, दाखवून द्या. मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो. 1 कोटी तुम्हाला आम्ही जाहीर काँग्रेसतर्फे आव्हान आहे, तुम्ही दाखवून द्या. एकाचं तरी बलिदान आणि एकाचा तरी हुतात्मा तुमचा दाखवून द्या. काय वाता करता तुम्ही की देश तुम्ही नरेंद्र मोदी आल्यानंतर फार सुधारला? कशाला वल्गना करता? हे राहुल गांधी हा देश एक संघ राहावा ह्याच्यासाठी ते झगडत आहेत. संविधान खरं ते वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली. तुम्हाला काय वाटतंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकतात? थांबा डोळे काही दिवस, मग तुम्हाला कळेल ह्या देशाची ताकद काय आहे. ज्या काँग्रेस पक्षाने हा देश स्वातंत्र्य करून दाखवला, हा देश परत एकदा काँग्रेसकडे कसा येतील हे तुम्हाला आता दिसेल. हे चंद्रबाबू नायडू हे तुमचे बिहारचे मुख्यमंत्री हे कसे आता परत येतील काही दिवसात दिसेल तुम्हाला. तुम्ही फक्त आता उड्या मारताय. तुम्ही काय सांगितलं? तुमच्याकडं आता सगळे आलबेले. आलबेले तर मग तुम्ही का घाबरता? कशासाठी घाबरता? का तुम्हाला मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच तुम्हाला सगळं अर्थमंत्री गृहमंत्री तुम्हाला जाहीर करता येत नाही, तुम्हाला बाकीचे मंत्रिमंडळ जाहीर करता येत नाही आणि काय सांगता सगळं आलबेले. आलबेल असतं तर तुम्ही लगेच सगळा मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता. हे लक्षात ठेवा. हीच गोरगरीब जनता, हाच मतदार राजा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय ह्या येणार नगरपालिका ZP ग्रामपंचायत ही दाखवून दिली. हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.